तुम्हाला मी ना कोळंबी मसाला करून दाखवणार आहे चुलीवरचा. आणि ह्या मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला मी आज मस्त भाजी करून दाखवणार आहे. तर चूल पेटलेली आहे आणि आता त्याच्यात तेल गरम करायला टाकलं आहे मी. तर 2-3 पळे तेल टाकले. त्याच्यामध्ये आता आपण कांदा टाकूया. तर हा कांदा बारीक चिरून घेतला मी. 5 ते 6 कांदे चिरून घेतले आहेत. आपल्याला कांदा आणि टोमॅटोमध्येच ही भाजी करायची आहे. तर आता कांदा आपण छान लाल परतून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कोळंबी घालायची आहे. तर कोळंबीला मी अगोदर हळद, मीठ आणि हे लावून ठेवलेलं आहे. पहा, हळद मीठ लावून ठेवलेलं आहे, धने पावडर. आता आपण कांदा परतून घेऊ. एकसारखा छान गुलाबी रंगावर परतायचा आहे कांदा. चुलीवरची भाजी एकदम छान लागते बघा ही. आणि मातीच्या भांड्यामध्ये एकदम चवदार भाजी होते बघा ही. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही वाटण वगैरे घालायचं नाही. फक्त कांदा टोमॅटोमध्ये आपण ही भाजी करणार आहे कोळंबीची. आता कांदा आपण छान लाल परतूया. हे पहा, आता आपला कांदा छान लाल झाला आहे. जरा कांदा परतायला वेळ लागतो. हे पहा, कांदा लाल झाला आहे. त्याच्यात थोडंसं मी हिंग घालते, 1 चमचा हिंग. आणि टोमॅटो घालायचे. मी 2 टोमॅटो चिरलेत, बारीक चिरून घेतले. ते 2 टोमॅटो घालायचे. पुन्हा टोमॅटो चांगले परतून घ्यायचे एकसारखे. टोमॅटो त्या कांद्यामध्ये शिजले पाहिजे, असे छान परतून घ्यायचे. हे पहा, आता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी कैरी टाकणार आहे. ही थोडीशी कैरी मी चिरून घेतलेली आहे, ही टाकायची, बारीक चिरायची. थोडीशी कोथिंबीर, छान चव लागते तो कोथिंबीर टाकल्यावर फोडणीमध्ये. पुन्हा परतायचं चांगलं, एकसारखं हलवून घ्यायचं. हवेमुळं काय होते, जाळ इकडे तिकडे पसरतं, त्याच्यामुळे वेळ लागते. हां, आता एकसारखं छान हलवून घ्यायचं त्याला. कैरी पण आपली त्यात शिजली पाहिजे. कैरी पण छान परतून झाली आहे. आता हा आपला मसाला चांगला परतून झाला आहे. तो तुमच्याकडे कैरी नसेल, आमसूल टाकलं तरी चालेल. हा, कैरी टाकून पण छान होते बघा. आंबट कैरी नाही टाकायची फक्त. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट. 2 ते 3 चमचे मी आलं लसूण पेस्ट घालते. त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर वाटलेली आहे. आता पुन्हा छान परतून घ्यायचं आहे पेस्ट. आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आहे. तुम्हाला कुठला चिकन मसाला, मटन मसाला टाकायचा टाकू शकता. मी घरी केलेला मसाला टाकते ह्याच्यामध्ये. मसाला पण चांगला परतून घ्यायचा आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करायचं आहे. तिखट थोडंसं जास्त करायचं, कारण कांदा घातल्यामुळे थोडीशी भाजी आपली गोडसर होते ना. थोडंसं तिखट करायचं, परतून घ्यायचं पुन्हा छान. एकसारखं हलवायचं त्याला. आता मसाला परतला आपण. आता हे त्याच्यामध्ये हे कोळंबी हे ठेवलेली ती ह्याच्यामध्ये घालायची पाहिजे आणि हलवायचे त्याला. आता त्याला काय करायचं, कोळंबीला खूप पाणी सुटतं पहा. तर मंद ह्याच्यावर त्याला आपण पाणी सुटून द्या, त्याला झाकण ठेवायचं आणि त्या पाण्यामध्येच आपण ती कोळंबी शिजवायची. मग त्याची चव खूप छान लागते. लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं. आता ही कोळंबी परतली. आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मग त्याला पाणी सुटेल. पाणी सुटेपर्यंत आपण त्याला तसंच ठेवून द्यायचं. मग जे पाणी सुटतं ना, त्या पाण्यामध्ये आपण जरी कोळंबी शिजवली ना, तर आणखीन टेस्ट लागते त्याची. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. हे बघा, आपली कोळंबी, त्याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही बघा. कोळंबीला इतकं पाणी सुटलं ना, त्याच्यामध्ये ती अजून 5 मिनटं शिजून द्यायची. मी 10 मिनटं ठेवली त्याला. अजून 5 मिनटं आपण ह्याला शिजून देऊया. त्याच्यात फक्त आलं लसूण, कांदा, टोमॅटो टाकले, गरम मसाला वगैरे काही घातलं नाही आणि घरचा मसाला. एकदम टेस्टी आणि छान होते बघा. आता 5 मिनटं आपण ठेवू ह्याला, की मग आपली कोळंबी तयार. आता ह्याला मी पुन्हा झाकण ठेवते. हे आता आपलं कोळंबी मसाला एकदम तयार झालेला आहे.
एकदम छान शिजली आहे कोथिंबीर. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता खायला एकदम तयार झाली. आता तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.